फायनली ना मित्रांनो, तुमच्या सांगण्यावरून आणि तुमच्या सोन्यावर असलेल्या प्रेमामुळे मला पुन्हा सोनारपाडला यावंच लागलं. आणि हा बघा आपला सगळ्यांचा देव सोन्या 50-50. तुम्ही मित्रांनो सोन्यावर एवढं प्रेम करता ते बघून मला पण खूप भारी वाटतं. आणि अशा चांगल्या तुम्ही कमेंट करता की सोन्याचा व्हिडिओ टाकत जा. मित्रांनो मला पण ना कामामुळे काय ॲडजस्ट जास्त होत नाही, त्यामुळे तरी मी हप्त्यातून 2 वेळा 1 ते 2 वेळा तरी सोनारपाडला येण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. आणि आता पण 3-4 दिवस झाले व्हिडिओ नव्हता सोन्याचा टाकला. मी जवळजवळ 5-6 दिवस झाले असतील मी सोन्याचा व्हिडिओ टाकला नव्हता. भरपूर कमेंट लगेच चालू झाल्या, भावा सोन्याचा व्हिडिओ नाही. तर मित्रांनो कामातून वेळ काढलाय कसा तरी आणि सोन्याला भेटायला आलोय तुमच्या प्रेमापोटी. तर बघा हा आपला लाडका छोटा सोन्या उर्फ सुंदर आहे का नाही, एकदम चिकना माल. बघा 24 प्युअर व्हाईट गोल्ड, सफेद सोने, सोनारपाड्याचं सफेद सोनं. हा प्रेमळ एकदम, याची का आपल्याला एवढी भीती नाही वाटत, टाप घाला की नका घालू. हा प्रेमळ आहे, याचा रुबाब जरा वेगळाच आहे. याला बिना टापचा हात लावणं म्हणजे एकदम खतरनाक काम आहे. आणि यो आपला छोटा जोकर, छोटा जोकर. यो पण काय एवढा मार्का नाही, एकच दाव्यावर आहे, मस्त आरामशीर. याचा पण काय एवढा टेन्शन नाही. आहे तसा अचानक अटॅक करतो पण एवढा काय नाही. बघा अशी नजर एकदम तेज. फिटनेस बघा मित्रांनो, खतरनाक, एकदम खतरनाक फिटनेस. तरी पण आपल्याला सावध राहायला लागतं, अचानक मध्ये अटॅक होईल म्हणून जरा शिस्तीनं उभा राहिले तर शिस्तीनंच उभा राहून द्यायचा त्याला. आणि इकडे आपले महाशय उज्जैन सोनारपाड्याचं आणि 50-50च्या दावणीचं येणारं भविष्य बघूया आता कसं घडतंय. बिचारा त्याच्या आईची वाट बघतोय, गौरीची. संध्याकाळ झाली ना, तो वाट बघतोय कधी येईल. ए जोकर, जोकरची तब्येत मस्त झाली आता, हाईट पण मस्त वाढत चालली आता. पाय गुतला. चले सुंदर बघा मित्रांनो, सुंदर टकाटक मध्ये एकदम चिकना, धुतले आजच. जोकरची हाईट बघा मित्रांनो, हाईट बघा, कटिंग बघा, मांडीवर कटिंग. फिटनेस बघा एकदम जोकरची कसली खतरनाक झाले. मांडीवर एकदम खतरनाक कटिंग आहे. यो बिचारा आईची वाट बघतं. संध्याकाळ झाल्यावर ती पाजायला येते ना, चरून येते गौरी आणि डायरेक्ट येऊन त्याच्या बाजूला उभी राहते दूध पाजण्यासाठी त्याला. या रस्त्याने येते इकडून, तो बरोबर तिकडच बघत राहिले. त्याला माहिती येईल तर याच रस्त्याने येईल. लक्ष देतं कुठून येतं कुठून नाही. याचा काय आपल्याला एवढं टेन्शन नाही वाटत, पण ह्या साहेबांची नजर बघा मित्रांनो, कुठंतरी बघतोय एकदम खतरनाक नजर देऊन. कान बघा आणि नजर बघा, काय दिसले त्याला काय माहीत नाही. एकदम खतरनाक नजर. एकदम पोझिशन बघा मित्रांनो कशी आहे, एकदम रावस पोझिशनमध्ये उभा आहे, एकदम रापचिक खतरनाक. असा आहे का ना मित्रांनो, 14 वर्षाचा आदात. असा रुबाब आहे बघा, अजून पण खतरनाकवाला रुबाब आहे. आत्ता बी कोणची हिंमत नाही. असा खतरनाक फिटनेस.
तो झोपला, उज्जैन झोपला बिचारा आईची वाट बघून बघून. आणि हे उज्जैनचे पिताश्री सारखाच उज्जैन होणार आणि व्हायलाच पाहिजे अशीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया. सोन्या 50-50 सोन्या. शर्यत क्षेत्रातलं सफेद सोनं ज्याने अखंड हिंदुस्थानाला वेड लावलं. खिल्लार गोवंश संपत चाललेला मित्रांनो. बैलगाडी क्षेत्रात सफेद बैल खूप कमी दिसत होते आजकाल. या बैलाचा आदर्श घेऊन आजकाल सगळेजण सफेदच बैल घ्यायला लागलेत. सुंदरला धुतले तर मस्त लांबूनच एकदम चमकतं. तो बघा कसा बसले. तो बिचारा वैतागून बसून गेला. पप्पा लक्ष ठेवतो पोरावर, नजर तिकडच त्याची. कोणच्या हिंमत असेल तर त्याने डायरेक्ट समोर जाऊन उभा राहा सोन्याचा. मला तर वाटतं आता 31 डिसेंबरला बिनजोडचा मोठा मैदान होणार आहे बोनिवलीला. तिथं हे दोघं येतील असं मला वाटतंय. नक्कीच येतील, मला तरी कॉन्फिडन्स आहे. बरेच दिवस झाले सुंदरची शर्यत नाही झाली ना. जोकरची झाली त्या दिवशी पिसाऱ्याच्या फाटीवर, सुंदरची नाही झाली. 31ला मला वाटतं दोघं येतील बिनजोडला. या बिचाऱ्यांची आई कधी येईल काय माहिती. वैतागला बिचारा कधीचा. आई कधी येईल. तो जिब्बा कशी काढते, जिब्बा त्याची. कोणाला पाणी दाखवायचं आहे? सोन्याला आता पाणी दाखवतील आणि मग आतमध्ये घेतील. बघा मित्रांनो, परत फिटनेस करत घेतले का. सोन्याला पहिले का आणला माहिती आहे मित्रांनो? ज्या टाकीत दुसरा बैल पाणी पिल ना त्या टाकीत परत येणार पण नाही सोन्या पाणी प्यायला, वास पण नाही घेणार. काय हा ताप नाही लावली ना दारू का नको. हिला पण पाणी दाखवर, त्याला पण. हे झाला का तो बारा मेंढा? दुसरा कोणी पाणी पिला ना तिथं परत पाणी पण नाही पिणार. हे बघा मित्रांनो, गोट्यात येताना मॅटवर पहिले गरम टाकायला लागतो, मऊ नाहीतर खाली बसत नाही वाघ. वाघांना कसा राजासारखा लागतो एकदम जबरदस्त मध्ये, नाहीतर मग खाली बसणार नाही. सगळे आता सामर्थ्याने दिलेत ना शॉर्ट, ते टाकेल ना, उद्या टाकतो. आणि जयेश दादांचे चिरंजीव सामर्थ्य शेट.
कोणता जोकर गप्पी आहे. नाही मारत नाही तो. पाणी त्या टाकीत भरला, पाणी प्यायला इथं आला. सोन्याच्या बाजूला राहून सोन्याचं फुल लागायला लागलं. खायला पण आता कोणी सोन्या फक्त उभा होता तिथं. या टाकीतला नाही पिला सोन्याने, सोन्याने त्या टाकीतला पिले. कधी ह्यो नाही तसा अंगावर टाकलं टाकलं काय टाकला तर असा पिस्ताल त्यांना. बोनीला घेऊ याला आपण मस्त. दोघा जणांना घेतले. आता राहिला जोकर आणि उज्जैन. आता जोकरला नेले पाणी प्यायला. तो पाणी बघा पिते एक पाय उचलून. हा त्याच्या आईची वाट बघतोय. संध्याकाळी येईल, त्याला दूध पाजेल पहिले. आता चरायला गेले असेल. एवढ्या टायमाला येते ती. पण येताना लांबूनच आवाज देता येईल त्याला. येते वाटतं, घंटीचा आवाज येतोय बघ. तो 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 कसा उड्या मारत होता. आहा आहा आहा. तीन आले आतमध्ये. आता खुराक टाकून झालेला मित्रांनो. बाहेर तुम्ही बघितलं असेल, पुट्टी टाकलेली ना, पुट्टी टाकलेली. आता डाळी फुगवल्या आहेत. आता चौघांना टाकणार थोडा थोडा. नाही सोन्याला नाही, मोठ्याला नाही, मोठ्याला नुसती डाळ लागते. मोठ्याला फक्त डाळ, बाकी मिक्सवाले आहेत तिघांना. मोठ्या सोन्याला स्पेशल, स्पेशल माणसाला स्पेशल. त्याचं स्पेशल असतं सगळं. असं केलं ना त्याला अजिबात खाणार नाही, तोंड पण नाही लागणार. आणि दुसऱ्याने चाटलेला टप्पाला पण तोंडाला लावत, माहिती आहे ना कसे नखरेत त्याचे. डेंजर आहे भाई, त्याचा नादलाय. त्याला टप धुवून व्यवस्थित हा चकाचक करायचा, मग त्याला त्या टप्पात द्यायचा. आता या बायलाने समज खाल्ला आणि तो टप खाली करून त्याला खाणं दिला, नाही खाणार. त्या टप्पाला धुवायचा, मग त्याच्यात खाणं टाकायचा. तो परत खाणार नाही. शेंगदाणे कच्चे. एक एक करून सगळ्यांना खायला. खाना दाखव, खाना. सोन्याचे कुठे टप दिला त्याला? दिलं पण पाहिलं. खाल्ला काय? सांभाळून सांभाळून. तसं लांबनच हे करायचं जरा. आता फिरवाय गेलं तर सरकले हे करा. मग खाऊन घेऊन दे पहिले पूर्ण. सगळं सांडवलं. तो आरामशीर पाहिजे तेव्हा खाणार. अरे कुठलाही बैल आला नाही गोठ्यात, आपल्या मर्जीचा राजा आहे. तो एकदम निवांत सगळ्यांचं होईल मग तेव्हा खाईल. सगळ्यांचा आला ना, मग तो खायला उठेल. मग त्याचा खायला मग दुसऱ्याचा टाट पण मागेल. असं आहे, डेंजर आहे तो. डाळ झाली, पुट्टी झाली. आता पेंड टाकणार, खाणार. मग आपण पण थोड्या वेळात निघणार घरी. याचा कारभार बघा मित्रांनो. सगळ्यांचा खाऊन झाला डाळी, सगळ्यांचे टप उचलले, तवा ये उठला. तोपर्यंत मस्त आरामशीर बसलेला बघा. तर पेंड टाकले थोडी थोडी सगळ्यांना.
मोठ्याला चला मित्रांनो, बघून घ्या आता. तुमच्या हौसेपोटी आणि तुमच्या प्रेमापोटी सोन्याला भेटायला आलतो मी आज पण. ही पूर्ण 50-50ची दावण. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र मित्रांनो बिलकुल विसरू नका. चला भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.